हरि ओम. सार्थक वाटे झालिया वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 6, प्रसंग कार्य प्रश्नोत्तरे, याचा भाग 15. प्रश्न असा आहे, बुद्धिनिष्ठ मंडळींना परमार्थ फारसा मानवत नाही, त्याचं कारण काय असावं? सुषमाताई म्हणतात, याला बरीच कारणं आहेत. परमार्थ अध्यात्म हे आत्मा परमात्मा यांच्याशी संबंधित असलेलं शास्त्र आहे. आत्मा हा सूक्ष्म अदृश्य विषय असून तो केवळ बुद्धिग्राह्य विषय नाही. तिथं बुद्धीबरोबर भाव श्रद्धा आवश्यक आहे. त्याचबरोबर तो केवळ भावाचाही विषय नाही. बुद्धीनं ते शास्त्र समजावून घेऊन मग भावानं त्याचं ग्रहण करावयाचं आहे. त्यासाठी शुद्ध परमार्थ म्हणजे नेमकं काय ते समजून घेतलं पाहिजे. उपनिषद, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध यासारख्या प्रमाण ग्रंथात जे सांगितलं आहे त्यानुसार आपलं जीवन घडवणं म्हणजे परमार्थी होणं आहे. या नरजन्माला येऊन मी कोण आहे हे जाणून घेणं, सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना करून मी आत्माच आहे हे ज्ञान आत्मज्ञान करून घेणं आणि त्या स्वरूपबोधावर राहून आपले दैनंदिन व्यवहार उत्तम पद्धतीनं करणं हा परमार्थ आहे. तथापि हे विचार चटकन कळत नाहीत. ते जाणून घेण्याचा प्रयत्न होत नाही. एखादा जिज्ञासू असला तरी त्याला नेमकी जाणकार आत्मानुभवी व्यक्ती महापुरुष भेटत नाही. शिवाय परमार्थ या नावाखाली जे काही कर्मकांड केलं जातं ते विचारवंताला फारसं मानवत नाही. कारण सत्कर्म, भक्ती, योग म्हणून ज्या गोष्टी केल्या जातात त्याचा परिणाम त्या व्यक्तींच्या जीवनावर दिसून येत नाही. देह मन बुद्धीच्या अंगानं जे चांगलं परिवर्तन घडणं, उत्तम गुण, दैवी संपत्ती मिळवणं हे घडत नाही. किंबहुना आम्ही सामान्य माणसं बरी, पण ही परमार्थी माणसं नकोत असंच वाटतं. त्यामुळे बुद्धिनिष्ठ मंडळींचे परमार्थाबद्दल बहुधा गैरसमज असतात. परमार्थ करणारी मंडळी पुष्कळ दिसतात, पण परमार्थी व्यक्ती क्वचितच आढळते. मी देखील स्वामीजी भेटण्यापूर्वी मला परमार्थ नको, मी माझी कर्तव्य जास्तीत जास्त चांगली करण्याचा प्रयत्न करते, माझा देवावर विश्वास आहे असं म्हणत असे. पण जेव्हा स्वामी माधवनाथांचं प्रवचन ऐकलं, त्यांचे परमार्थावर अधिष्ठित व्यवहार पाहिले, तेव्हा मला परमार्थ साधना याविषयी खरं आकर्षण, ओढ निर्माण झाली आणि मी परमार्थी बनण्याचा निश्चय केला. मला वाटतं मला तो थोडाफार साधला असावा, म्हणून मी स्वतः कोणत्याही परिस्थितीत आनंदात राहू शकते आणि माझ्याकडे येणाऱ्यांना तो आनंदाचा मार्ग दाखवू शकते. पुढचा प्रश्न असा आहे, भारतात विशेषतः परदेशात काही मंडळी उत्तम आचार विचारांची, प्रामाणिक, स्वकर्तव्यनिष्ठ अशी आढळतात. परमार्थ करणाऱ्या साधकांपेक्षा ती मला जास्त चांगली वाटतात. त्यांना साधक म्हणता येणार नाही का? याचं उत्तर सुषमाताई देतात, आत्मदर्शन, ईश्वरदर्शन हे ध्येय समोर ठेवून ध्याननामादी साधना करणाऱ्या व्यक्तीला परमार्थाच्या क्षेत्रात साधक असं म्हटलं जातं. अशा साधकानं युक्ताहार विहार म्हणजे सत्वगुणी आहार विहार ठेवून आपली देह मन बुद्धी अत्यंत शुद्ध करायची असते आणि त्याचवेळी अंतर्मुखता साधून आत्मानात्म विवेक आणि वैराग्य याच्या सहाय्यानं मी कोण याचा म्हणजे आत्म्याचा शोध घ्यायचा असतो. त्यासाठी त्याला सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली दीर्घकाल निरंतर ध्याननामादी साधना करणं आवश्यक असतं. ही साधना देखील जन्मजन्म करत यावी लागते असं भगवद्गीतेचं वचन आहे.
जी मंडळी व्यावहारिकदृष्ट्या अतिशय चांगली, निस्वार्थी असतील तर ती आत्मदर्शनाचं ध्येय लवकर गाठू शकतील. पण जर त्यांच्यासमोर आत्मदर्शनाचं ध्येयच नसेल तर त्यांना साधक कसं म्हणणार? देशसेवा, समाजसेवा करणारी काही मंडळी असतात, पण ती साधक नव्हेत. त्याचबरोबर ध्याननामादी साधना करतात, पण वर्तनात योग्य बदल होत नसेल, आचारविचार शुद्ध नसतील, तर त्यांचीही साधना योग्य दिशेनं चालली आहे असं म्हणता येणार नाही. म्हणून साधकाच्या दृष्टीनं बाहेरची प्रकृती म्हणजे देह मन बुद्धीची शुद्धी म्हणजेच चित्तशुद्धी आणि आत्म्याचा शोध. जीवानं आत्मरूप होणं या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग म्हणजे 16वा भाग, ज्याच्यामध्ये कार्यासंबंधी माहिती आहे, तो आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.